अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार, मी लता फातर्पेकर। चैत्र नवरात्र आता जवळ आलेला आहे। वर्षातनं 4 नवरात्री येतात, त्यातली 2 नवरात्री गुप्त नवरात्री असतात आणि 2 नवरात्री म्हणजे एक चैत्र नवरात्र आणि एक अश्विन नवरात्र। त्याच्यामध्ये आपण देवीची उपासना करतो आणि काही घरांमध्ये कुळाचाराप्रमाणे देवीचे घट बसवले जातात, अखंड दिवा लावला जातो आणि त्यांच्या कुळाचाराप्रमाणे ती लोक देवीची सगळी उपासना केली जाते तिकडे। आता मी तुम्हाला सांगणार आहे की आपण ह्या चैत्र नवरात्रामध्ये देवीची उपासना कशी करायची। मुख्यत्वे देवीची उपासना करण्यासाठी दुर्गा सप्तशती पारायण केलं जातं आणि त्याच्यामध्ये स्तोत्र आहे ते 1 ते 13 अध्याय आहेत। ते तुम्ही आता कसं करायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे। पहिलं सुरुवातीला येतं दुर्गा अष्टोत्तर शतनाम स्तोत्रम, त्याच्यानंतर येतं देव्य कवचम, अशा प्रकारे त्याच्यानंतर येतं किलक स्तोत्र, रात्री सुक्त। हे सगळं केल्यानंतर पहिला अध्याय येतो सप्तशतीचा आणि मग पहिल्या दिवशी ते आधीचे सगळे स्तोत्र म्हणून पहिला अध्याय करायचा असतो। दुसऱ्या दिवशी दुसरा, तिसरा, चौथा अध्याय करायचा असतो। तिसऱ्या दिवशी 5वा, 6वा अध्याय वाचायचा असतो। चौथ्या दिवशी 7वा अध्याय, 5व्या दिवशी 8वा अध्याय, 6व्या दिवशी 9वा आणि 10वा अध्याय, 7व्या दिवशी 11वा, 8व्या दिवशी 12वा, 9व्या दिवशी 13वा अध्याय। अशा प्रकारे हे सप्तशतीचे पाठ करायचे असतात आणि प्रत्येक सप्तशती पाठ झाल्यानंतर रोजच्या रोज देव अपराध क्षमा स्तोत्र म्हणायचं असतं शेवटी। आणि तितकं झाल्यानंतर रोज सिद्ध कुंजिका स्तोत्र हे एकदा म्हणायचं असतं। अशा प्रकारे सप्तशती पाठ वाचला जातो। दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे आहे दुर्गा सप्तशती, ती दत्तावधूत महाराजांनी लिहिलेली दुर्गा सप्तशती आहे। त्याच्यामध्ये ही जी सप्तशती आहे आधीची दाखवली ती जरा वाचायला कठीण आहे, त्याचे नियमही खूप कठीण आहेत। तर ह्या दुर्गा जी दत्तावधूत महाराजांनी लिहिलेली दुर्गा सप्तशती आहे ती खूप वाचायला सोपी, खूप छान आहे ही पोथी। ही दुर्गा सप्तशती प्राकृत आहे आणि ती ह्याच्यामध्ये आधीच ह्याचे अनुभव दिलेले आहेत की ह्या पठणाने या लोकांना किती छान छान अनुभव आले ते दिलेले आहेत। मग सप्तशती दुर्गा आहे, त्याच्यानंतर आहे श्री देव्य कवचम आहे, त्याच्यानंतर आहे अर्गला स्तोत्र आहे, किलक स्तोत्र आहे, रात्री सुक्त आहे, तंत्रोक्त रात्री सुक्त आहे आणि देवी अथर्व शीर्ष आहे। हे एवढे पाठ झाल्यानंतर ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चेची 1 माळ जपायची आहे आणि त्याच्यानंतर पुढे दुर्गा सप्तशतीचा पाठ सुरू होतो। हा दुर्गा सप्तशती पाठ ह्याच्याप्रमाणे रोजच्या 1, 2, 3 असे 13 अध्याय 9 दिवसात ते वाचायचे आहेत आणि शेवटी त्याच्यानंतर शेवटी देवपराध क्षमा स्तोत्र म्हणायचं आहे। अशा प्रकारे या पोथीचं पारायण खूप सोपी आणि सुंदर पोथी आहे। दुसरी एक पोथी असते ती त्यांची दत्तावधूत महाराजांनी लिहिलेली दुर्गा त्रिशती। याच्यामध्ये ही खूप छोटी आहे पोथी। पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे, तो म्हणजे नाव, गोत्र, तुम्ही राहता ठिकाण आणि तुम्ही कशासाठी हे करत आहात सप्तशती पारायण ते तुम्ही सांगायचं आहे आणि किती दिवस करणार आहात तेही तुम्हाला सांगायचं आहे। एवढं जर तुम्हाला हेही सगळं करणं शक्य नसेल तर रोज 9 दिवस सिद्ध कुंजिका स्तोत्र 11 वेळा म्हणावं किंवा मग सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्र येतं 7 ओव्यांचं स्तोत्र आहे ते तुम्हाला करता येईल। याच्यात नियम म्हणजे नॉनव्हेज खायचं नाहीये, मद्यपान करायचं नाहीये, परान्न घ्यायचं नाहीये, ब्रह्मचर्य, या एवढ्या गोष्टी तुम्हाला याच्यात पाळाव्या 9 दिवस पाळाव्या लागणार आहेत। त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला घरात आनंदी वातावरण ठेवायचं आहे, सुगंधी वातावरण ठेवायचं आहे आणि मग शेवटच्या दिवशी सवाष्ण किंवा 9 कुमारिका 9 सवाष्ण तुम्हाला बोलवून त्यांचा यथोचित मानपान करायचं आहे, देवीची ओटी भरायची आहे। अशा प्रकारे तुम्ही या चैत्र नवरात्रीत देवीची उपासना करू शकता। श्री गुरुदेव दत्त।
अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा